आपल्या सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये सलाम. उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले मनपूर्वक स्वागत. मागील भागात आपण पाहिले की परमेश्वराने अहरोन व त्याच्या पुत्रांना याजक सेवेसाठी वेगळे केले. त्यांच्या वस्त्रातील प्रत्येक तपशील प्रभू येशू ख्रिस्ताच्या व्यक्तिमत्वाकडे निर्देश करतो. 12 वंशाची रत्ने देव आपल्या लोकांना सदैव स्मरणात ठेवतो हे दर्शवितात. तर सोन्याचे घुंगरू व डाळिंब विश्वासू साक्ष आणि आत्मिक फळ यांचे महत्त्व शिकवतात. परमेश्वरासाठी पवित्र हा शिलालेख देवाला समर्पित जीवनाची आठवण करून देतो. आपण देवासमोर स्वीकारले जातो ते आपल्या धार्मिकतेमुळे नव्हे, तर प्रभू येशूच्या परिपूर्ण कार्यामुळे. तो आजही आपल्यासाठी मध्यस्थी करीत आहे. आज आपण याजकाचे अभिषेक, त्यांच्याशी संबंधित यज्ञ, नित्य होमार्पण आणि धूपाच्या वेदीचा अभ्यास करूया. या अभ्यासातून देवाची पवित्रता, कृपा आणि आपल्या लोकांमध्ये वास करण्याची त्याची इच्छा अधिक स्पष्टपणे समजेल. चला तर मग देवाच्या वचनाच्या अभ्यासाला सुरुवात करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. मागील कार्यक्रमात आपण निर्गम याच्या 28व्या अध्यायाचा अभ्यास केला. आज आपण पुढे जात असताना निर्गम याच्या 29व्या अध्यायाचा तसेच 30व्या अध्यायाचा 1 ते 9 वचनाचा अभ्यास करणार आहोत. 29व्या अध्यायात आपण जे विषय हाताळणार आहोत ते येणेप्रमाणे आहेत. पहिला विषय याजकांचे समर्पण म्हणजे अभिषेक व पवित्रीकरण. दुसरा विषय समर्पणासाठी अर्पण केलेले यज्ञ. तिसरा विषय याजकांसाठी नेमलेले पवित्र अन्न. आणि चौथा आणि शेवटचा विषय नित्य होमार्पण. सुरुवातीला आपण याजकांचे समर्पण हा विषय थोडक्यात अभ्यासूया. 29वा अध्याय मोठा आहे आणि त्यातील प्रत्येक भाग वाचताना तितकाच विचार करायला लावणारा किंवा उत्कंठा वाढवणारा वाटेल असे नाही. तरीसुद्धा पवित्र आत्मा या अध्यायाद्वारे आपल्याला आध्यात्मिक शिक्षण देऊ इच्छितो याची खात्री बाळगा. हे देवाचे आपल्यासाठी असलेले प्राथमिक शिक्षणाचे पुस्तक आहे. या अध्यायात सखोल आणि मौल्यवान आध्यात्मिक सत्य व जीवनाला मार्गदर्शन करणारे धडे दडलेले आहेत. यावेळेस आपण वाचूया निर्गमाचा 29वा अध्याय आणि पहिले वचन. त्यांनी याजक या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्यांना पवित्र करण्यासाठी जे तुला करायचे ते हे: 1 गोरा व 2 दोषहीन मेंढे घ्यावेत. विश्वासणाऱ्याचे समर्पण ही अशी गोष्ट नाही जी तो स्वतःसाठी करतो, तर ती अशी गोष्ट आहे जी देव त्याच्यासाठी करतो. ते ख्रिस्ताच्या पूर्ण झालेल्या तारणाच्या कार्यावर आधारलेले असते आणि समर्पणाचा पाया दुसरा कोणताही असू शकत नाही. पुढे आपण जाऊया. 29वा अध्याय आणि 2 ते 4 ही वचने. आणि बेखमीर भाकर, तेलात मळलेल्या बेखमीर पोळ्या आणि तेल लावलेल्या बेखमीर चपात्या घ्याव्यात. या सर्व सपिटाच्या असाव्यात. या सर्व एका टोपलीत घाल. तो गोरा व ते 2 मेंढे यांच्या सहित ती टोपली घेऊन ये. मग अहरोन व त्याचे मुलगे यांना दर्शन मंडपाच्या दारासमोर घेऊन ये व त्यांना आंघोळ घाल. ही आंघोळ नव्या जन्माचे प्रतीक आहे. तीतला पत्र 3रा अध्याय आणि 5 वचनामध्ये असे म्हटले आहे: आपण केलेल्या नीतीच्या कृत्यांनी नव्हे, तर नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण यांच्याद्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपल्याला तारले. या वचनात उल्लेख केलेले स्नान म्हणजेच अंघोळ ही नव्या जन्माशी संबंधित आहे. परंतु अंघोळ घालणे ज्याचे वर्णन निर्गममध्ये केले आहे ते वेगळ्या प्रकारच्या अंघोळीकडे निर्देश करते. यानंतर मोशे अहरोनाला याजकीय वस्त्रे घालणार आहे. वाचूया आपण 5 ते 9 ही वचने. परंतु माझी विनंती आपणास आहे की कृपया ही वचने आपण स्वतः वाचावी. प्रियांनो, पहा, या ठिकाणी संस्कार करणे किंवा समर्पण करणे म्हणजे आपण देवासाठी काही करण्याचे वचन देणे नव्हे, तर देवाने आपल्यामध्ये आणि आपल्यासाठी केलेले कार्य होय. आज अनेक ठिकाणी तथाकथित समर्पण सभा आयोजित केल्या जातात,
जिथे लोक देवाला अनेक वचने देतात. काही वर्षांपूर्वी मीही देवाला मोठमोठी वचने दिली होती, परंतु ती पूर्ण करण्यात मी अनेकदा कमी पडलो. म्हणून अशा प्रकारच्या वचनांना मी खरे समर्पण मानत नाही. समर्पण म्हणजे देवाला आपण काय देऊ शकतो याची घोषणा करणे नव्हे, उलट रिकाम्या हातांनी आपल्या दुर्बलतेची आणि स्वतःच्या असमर्थतेची कबुली देत देवासमोर येणे होय. त्यानंतर देवाला आपल्या जीवनात त्याचे कार्य करू देणे हेच खरे समर्पण आहे. कारण खरे समर्पण मानवी प्रयत्नांवर नव्हे, तर देवाच्या कृपेवर आणि ख्रिस्ताच्या पूर्ण झालेल्या तारण कार्यावर आधारित असते. जर तुम्ही जुन्या करारातील मोशे, एलिया, दावीद आणि शमूएल यांच्या प्रार्थना तसेच नव्या करारातील पौलाच्या प्रार्थना वाचल्या, तर तुम्हाला दिसून येईल की ते कधीही देवासमोर आपण कोण आहोत, आपल्यामध्ये कोणते गुण आहेत किंवा आपण देवासाठी काय करणार आहोत या आधारावर आले नाहीत. अनेक समर्पण सभांमध्ये लोक देवासाठी मोठी कार्य करण्याची आश्वासने देतात, परंतु त्यापैकी बरीचशी पूर्ण होत नाहीत. कारण आपण स्वतःच्या सामर्थ्याने देवाला अर्पण करण्यासारखे फारसे काही नसते. म्हणून आपण स्वतःच्या सामर्थ्यावर अवलंबून न राहता रिकाम्या हातांनी देवाकडे यावे आणि त्यालाच आपले जीवन व हात भरू द्यावेत. आता आपण समर्पणासाठी अर्पण केलेले यज्ञ हा विषय थोडक्यात अभ्यासूया. आणि यासाठी आपण वाचणार आहोत निर्गमाचं पुस्तक, याचा 29वा अध्याय आणि 10वं वचन. तो घोरा दर्शन मंडपासमोर आणावा. अहरोन व त्याचे मुलगे यांनी आपले हात त्याच्या डोक्यावर ठेवावेत. मुख्य याजक आणि त्याच्या कुटुंबाने घोऱ्यावर हात ठेवणे म्हणजे काहीतरी चमत्कारिक किंवा आध्यात्मिक शक्ती हस्तांतरित करणे नव्हे. ही कृती त्या पशुबरोबर ओळख आणि एकरूपता दर्शवणारी होती. पापी जेव्हा पशुच्या डोक्यावर हात ठेवत असे, तेव्हा तो प्राणी त्याच्याऐवजी बलिदान म्हणून उभा आहे हे त्यातून व्यक्त होत असे. अनेक मंडळांमध्ये जेव्हा एखादा मिशनरी आपल्या सेवा कार्यात जाण्यास निघत असे, तेव्हा त्याला सेवेसाठी वेगळे करण्याकरिता समर्पणाची सभा आयोजित करण्यात येई. त्यावेळी त्याच्यावर हात ठेवले जात. अशा सभेचा उद्देश ओळख हा होता. ते मिशनरी इतरांशी एकरूप असल्यामुळे एखाद्या मशिनरीवर हात ठेवला जातो, तेव्हा हात ठेवणारा त्याच्याशी सेवा कार्यात एकरूप असल्याचे मानले जाते. त्यामुळे त्याच्यासाठी प्रार्थना करण्याची आणि त्याला पाठिंबा देण्याची एक विशिष्ट जबाबदारी येते, त्या हात ठेवणाऱ्यावर येईल. हात ठेवणे म्हणजे ओळख पटविणे आणि एकरूपता दर्शवणे होय. घोऱ्याने अहरोनाच्या ऐवजी मरण पत्करले, कारण अहरोन पापी होता. हे होमार्पण होते. या अर्पणांविषयी आपण लेवीच्या पुस्तकात सविस्तर विचार करणार आहोत. एदेन बागेतही होमार्पणाचे तत्व दिसून येते. होमवेदीला होमार्पणाची वेदीही म्हटले जाते, कारण मुख्य यज्ञ त्यावर अर्पण केला जात असे. होमार्पण हे सर्व अर्पणांमध्ये पहिले असून ते ख्रिस्ताच्या व्यक्तिमत्वाकडे, तर वेदी त्याच्या पूर्ण झालेल्या तारण कार्याची साक्ष देते. आता आपण याजकांसाठी नेमलेले पवित्र अन्न हा विषय थोडक्यात अभ्यासूया. यावेळेस आपण निर्गमाचा 29वा अध्याय आणि 26 आणि 27 ही वचने वाचणार आहोत. मग अहरोनाच्या संस्कारासाठी वधलेल्या मेंढ्याचे ऊर घेऊन ओवाळणीचे अर्पण म्हणून ते परमेश्वरासमोर ओवाळ, तो तुझा हिस्सा आहे. आणि अहरोन व त्याचे मुलगे यांच्या संस्कारासाठी वधलेल्या मेंढ्याचा ओवाळलेला ऊर आणि समर्पिलेली मांडी ही तू पवित्र करावीस. लेवीच्या पुस्तकानुसार अर्पणाचा एक भाग अहरोन आणि याजकांसाठी राखून ठेवला जात असे. लेवींना शेतीसाठी जमीन दिली नव्हती, कारण त्यांची सेवा निवास मंडपात आणि नंतर मंदिरात होती. त्यामुळे लोकांच्या अर्पणातील वाट्याद्वारे देवाने त्यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था केली. आता आपण दररोज कोणती होमार्पणे केली जात होती ते पाहूया. निर्गमाचा 29वा अध्याय आणि 38 ते 40 ही वचने आपण वाचणार आहोत. वेदीवर होम करायचा तो असा: प्रतिदिनी 1 वर्षाच्या 2 कोकरांचा नित्य होम करावा.
एक कोकरू सकाळी अर्पावे आणि दुसरे कोकरू संध्याकाळी अर्पावे. हातकुटीच्या पावहीन तेलात 1 माप सपीठ मळून ते एका कोकराबरोबर अर्पावे आणि पावहीन द्राक्षरसाचे पेयार्पण करावे. लेवीच्या पुस्तकात दररोज करावयाच्या होमर्पणाचे वर्णन आहे. सकाळी आणि संध्याकाळी एक कोकरू अर्पण केले जात असे. या अर्पणांद्वारे लोकांना सतत आठवण करून दिली जात होती की त्यांच्या पापासाठी त्यांच्या ऐवजी कोणीतरी मरणे आवश्यक आहे. पापाची शिक्षा मृत्यू असून पापाच्या क्षमेसाठी रक्त सांडणे आवश्यक आहे. इब्री लोकास पत्रामध्ये हेच सत्य स्पष्टपणे मांडले आहे. वाचूया आपण इब्री लोकास पत्राचा 9 अध्याय आणि 26 वचन. तिथं म्हटलेलं आहे, तसे असते तर जगाच्या स्थापनेपासून त्याला वारंवार दुःख सोसावे लागले असते. पण आता तो एकदाच युगाच्या समाप्तीस आत्मयज्ञ करून पापे नाहीशी करण्यासाठी प्रकट झाला आहे. हे वचन अर्थातच प्रभू येशू ख्रिस्ताच्या यज्ञाविषयी बोलत आहे. कोणत्याही पशूचे आणि कोकरांचे रक्त पाप दूर करू शकत नव्हते, परंतु येशू ख्रिस्ताचे रक्त पाप दूर करू शकते. त्याचे बलिदान पूर्णपणे पुरेसे आहे. येशूने पापाचा प्रश्न संपूर्णपणे सोडवला आहे. त्याला केवळ एकदाच मरण पत्करावे लागले. युगाच्या समाप्तीला तो आत्मयज्ञ करून पापे नाहीशी करण्यासाठी एकदाच प्रकट झाला. आता आपण निर्गमयाच्या 30व्या अध्यायाकडे वळणार आहोत. आज आपण या अध्यायाच्या 1 ते 9 वचनांचा अभ्यास करणार आहोत. या वचनांमध्ये आपण जे विषय हाताळणार आहोत ते येणेप्रमाणे आहेत. पहिला विषय धूपवेदी. दुसरा विषय खंडणी देऊन मुक्त केलेल्यांनी उपासना करावी. तिसरा विषय शुद्ध करण्यात आलेल्यांनी उपासना करावी. चौथा विषय अभिषिक्त केलेल्यांनी उपासना करावी. आणि शेवटचा विषय म्हणजे 5वा विषय धूपार्पण. सुरुवातीला आपण धूपवेदीविषयी थोडक्यात माहिती घेऊया. हा उपासनेविषयीचा अत्यंत महत्त्वाचा अध्याय आहे. निवास मंडपाच्या पहिल्या भागाकडे म्हणजे पवित्र स्थानाकडे पाहिले असता तेथे 3 पवित्र वस्तू दिसतात. या तिन्ही उपासनेशी संबंधित आहेत. आपण यापूर्वी सोन्याचा दीपस्तंभ आणि समर्पणाच्या भाकरीचे मेज यांचा विचार केला आहे. परंतु तेथे आणखी एक वेदी आहे, ती म्हणजे धूपवेदी. समर्पणाच्या भाकरीचे मेज आणि सोन्याचा दीपस्तंभ हे देवाच्या लोकांनी एकत्र येऊन सहभागिता करण्याचे प्रतीक आहे. हे एकत्र येणे गप्पा मारण्यासाठी नसून प्रभू येशू ख्रिस्ताच्या व्यक्तित्वावर आत्मिक पोषण मिळविण्यासाठी आहे. हा एक आध्यात्मिक मेजवानीचा अनुभव आहे. धूपवेदी ही प्रार्थनेचे स्थान दर्शवते. तेथे देवाचे लोक प्रार्थना आणि उपासनेद्वारे परमेश्वरासमोर येतात. वाचू आपण यावेळेस 30वा अध्याय आणि पहिली 2 वचने. धूप जाळण्यासाठी एक वेदी कर. ती बाभळीच्या लाकडाची असावी. तिची लांबी 1 हात व रुंदी 1 हात अशी ती चौरस असावी आणि तिची उंची 2 हात असून तिची शिंगे अंगचीच असावीत. दिलेल्या सूचनांनुसार ही एक लहान वेदी होती. पुढे जाऊया आपण 3रं आणि 4थं वचन वाचूया. त्या वेदीचा वरचा भाग व तिच्या 4ही बाजू आणि तिची शिंगे अशी ती सगळी शुद्ध सोन्याने मढवावी व तिला सभोवती सोन्याचा कंगोरा करावा. वेदी उचलून नेण्याचे दांडे घालता येण्यासाठी सोन्याच्या कड्या करून त्या कंगोऱ्याखाली तिच्या दोन्ही अंगांना 2 कोनास 2-2 अशा लावाव्यात. या लहानशा वेदीला देखील कड्या होत्या, जेणेकरून त्यात दांडे घालून ते याजकांच्या खांद्यांवर वाहून नेता येतील. गणनाच्या पुस्तकात असे सांगितले आहे की रानातील प्रवासात लेवी लोक पवित्र निवास मंडपातील उपकरणे वाहून नेत असत. पुढे आपण जाऊया 6वं वचन. साक्ष्यपटाच्या कोशाजवळ असलेल्या अंतरपटासमोर अर्थात साक्ष्यपटावरील ज्या दयासनी मी तुला भेट देत जाईन त्यासमोर ही वेदी ठेवावी. ही वेदी अगदी पडद्याजवळ ठेवलेली होती. त्या पडद्याच्या पलीकडे कराराचा कोश आणि दयासन होते. ही वेदी पवित्र स्थानात होती, जे उपासनेचे स्थान होते. पुढे जाऊया आपण 7वं आणि 8वं वचन. या वेदीवर अहरोनाने सुगंधी द्रव्ययुक्त धूप जाळावा. रोज सकाळी तो तेलवात करील तेव्हा हा धूप त्याने जाळावा.
तसाच संध्याकाळी तो दिवे लावील तेव्हा त्याने धूप जाळावा. हा धूप तुम्ही पिढ्यानपिढ्या नित्य जाळत जावा. प्रियांनो, लक्षात घ्या की ही यज्ञार्पणाची वेदी नव्हती. पुढं आपण जाऊया. 9वं वचन. तिच्यावर निराळा धूप, हुमारपणे, अन्नार्पणे अथवा कोणत्याही प्रकारचे पेयार्पण अर्पायचे नाही. या वेदीवर केवळ धूपच अर्पण करावायचा होता आणि तोही केवळ एका विशिष्ट प्रकारचाच धूप. याजक जेव्हा जेव्हा दीपवृक्षावरील दिवे लावत असत तेव्हा ते आत जाऊन धूप जाळीत असत. ही वेदी प्रार्थनेविषयी सांगते आणि हे आपल्याला माहीत आहे, कारण पवित्र शास्त्र अनेक ठिकाणी धूपाचा उपयोग प्रार्थना व स्तुती यांचे प्रतीक म्हणून केला आहे. उदाहरणार्थ दावीद स्तोत्र 141 आणि 2 वचनामध्ये म्हणतो, माझी प्रार्थना तुझ्यासमोर धूपाप्रमाणे होवो. प्रगटीकरण याचा 8वा अध्याय आणि 3 वचनामध्ये धूपाविषयी आपल्याला हे चित्र दिसते. मग आणखी एक देवदूत येऊन वेदीपुढे उभा राहिला. त्याच्याजवळ सोन्याचे धुपाटणे होते आणि राजासनासमोरच्या सोन्याच्या वेदीवर सर्व पवित्र जनांच्या प्रार्थनांसह धूप ठेवण्याकरिता त्याच्याजवळ पुष्कळ धूप दिला होता. लुकाचे शुभवर्तमान याचा 1 अध्याय आणि 9 या वचनामध्ये आपल्याला सांगितले आहे, याजकपणाच्या परिपाठाप्रमाणे प्रभूच्या पवित्र स्थानात जाऊन धूप जाळण्याचे काम त्याच्याकडे आले. जखर्या लेवी वंशातील होता आणि तो मंदिरात सेवा करीत होता. या वचनानुसार तो धूपवेदीजवळ सेवा करीत होता आणि ती प्रार्थनेची वेळ होती. कालक्रमानुसार पाहिले असता वैद्य लूक नव्या कराराची सुरुवात जखर्याला धूपवेदीजवळ उभे दाखवून करतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर देवाने 400 वर्षांचे मौन धूपवेदीजवळ सोडले आणि तेथेच जखर्याला आपला संदेश दिला. म्हणून धूप हा आपला मध्यस्थ प्रभू येशू ख्रिस्त याचे प्रतीक आहे. अहरोन उपासनेच्या स्थानात सेवा करीत असे आणि या विशिष्ट अर्थाने अहरोन हा ख्रिस्ताचे प्रतीक आहे. जरी इब्री लोकास पत्र याचा 7वा अध्यायानुसार ख्रिस्त प्रत्यक्षात मल्कीसदेकासारखा प्रमुख याजक आहे. इब्री लोकास पत्र अध्याय 9 यामध्ये आपल्याला एक विलक्षण गोष्ट आढळते. धूपवेदी परमपवित्र स्थानात ठेवलेली दाखवली आहे. असे वाटते की इब्री लोकास पत्राच्या लेखकाला जणू काही ती कोठे असायला हवी हे माहीत नव्हते. निर्गमच्या पुस्तकात ती पवित्र स्थानात असताना त्याने ती परमपवित्र स्थानात असल्याचे का सांगितले? कारण त्याने हे पत्र लिहिले त्यावेळी मंदिरातील पडदा वरपासून खालपर्यंत दुभंगला होता. ख्रिस्ताने पृथ्वीवर स्वतःला अर्पण केले होते. त्याचे शरीर ठेचले गेले होते आणि तो वधस्तंभावर मरण पावला होता, परंतु तो पुन्हा स्वर्गात घेतला गेला आणि आज धूपवेदी स्वर्गात आहे. आपण येशू ख्रिस्ताद्वारे देवाजवळ येतो. तोच आपला महान मध्यस्थ आहे. ख्रिस्त स्वर्गात आहे आणि ही वेदी तो ज्या ठिकाणी उभा आहे त्या स्थानाचे प्रतीक आहे. जेव्हा आपण प्रार्थनेत देवाजवळ येतो तेव्हा आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताद्वारेच यावे लागते. मी पुष्कळ लोकांना असे म्हणताना ऐकले आहे, आता माझे तारण झाले आहे म्हणून मी थेट देवाजवळ जाऊ शकतो. नाही, तुम्ही तसे करू शकत नाही. तुम्ही ख्रिस्ताद्वारेच देवाजवळ जाऊ शकता. आपल्याला देवाच्या सानिध्यात आणणारा तोच आहे. ख्रिस्त स्वर्गात असून आपल्यासाठी मध्यस्थी करीत आहे. इस्रायल लोकांसाठी ही किती अद्भुत गोष्ट होती की त्यांचा मुख्य याजक निवास मंडपात धूपवेदीजवळ त्यांच्यासाठी प्रार्थना करीत असे. त्याचप्रमाणे आपल्यासाठीही ही किती अद्भुत गोष्ट आहे की आपला महान मुख्य याजक प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी स्वर्गात मध्यस्थी करीत आहे. ख्रिस्त जगासाठी मध्यस्थी करीत नाही. तुम्हाला हे माहीत होते का? योहानाचं शुभवर्तमान याचा 17वा अध्याय आणि 9 या वचनामध्ये आपल्या मुख्य याजकाच्या प्रार्थनेत तो म्हणतो, त्यांच्यासाठी मी विनंती करतो. मी जगासाठी विनंती करत नाही, तर जे तुम्हाला दिले आहेत त्यांच्यासाठी, कारण ते तुझे आहेत. कदाचित तुम्ही म्हणाल, तो जगासाठी मध्यस्थी का करीत नाही?
येशू ख्रिस्त जगासाठी मरण पावला आणि जे त्याचा स्वीकार करतील त्यांच्यासाठी ख्रिस्ताचे कार्य खरे ठरावे म्हणून पवित्र आत्मा येथे पृथ्वीवर कार्य करीत आहे. ख्रिस्त जगाच्या पापांसाठी मरण पावण्यापेक्षा अधिक काही करू शकला नसता. आता तो स्वर्गात आहे आणि ज्यांनी त्याचा तारणारा म्हणून स्वीकार केला आहे त्यांच्यासाठी मध्यस्थी करीत आहे. तो हे कार्य करीत आहे याचा आपल्याला आनंद आहे, कारण तो तसे करीत नसता तर आपण पृथ्वीवर फारसे काहीही साध्य करू शकलो नसतो. आपल्यासाठी मध्यस्थी करणारा असा महान मुख्य याजक असणे ही कितीतरी मौल्यवान गोष्ट आहे. ख्रिस्त आपला तारणार आहे आणि त्याने वधस्तंभावर आपल्यासाठी प्राणार्पण केला. त्यामुळे देव आपल्या प्रार्थना ऐकतो. इफिस्करास पत्र याचा 1 अध्याय आणि 6 हे वचन म्हणते, त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठायी विपुलतेने केली आहे. येशू ख्रिस्तामुळे देव पिता आपल्याला आपल्या प्रिय पुत्रामध्ये स्वीकारतो. मत्याचं शुभवर्तमान 17 अध्याय 5 वचन, मार्काचं शुभवर्तमान 9 अध्याय 7 वचन आणि लुकाचं शुभवर्तमान 9 अध्याय आणि 35 वचन, या वचनांमध्ये देवपिता म्हणाला, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, त्याचे तुम्ही ऐका. आपण केवळ त्याचे ऐकायचे नाही तर त्याच्याद्वारे प्रार्थनाही करायची आहे. येशू ख्रिस्ताने योहानाचं शुभवर्तमान 14 अध्याय आणि 14 या वचनामध्ये आपल्याला सांगितले आहे, तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन. यालाच आत्म्यामध्ये प्रार्थना करणे असे म्हणतात. हे लक्षात घ्या की धूपवेदी निवास मंडपातील इतर वस्तूंपासून वेगळी ठेवण्यात आली होती. येथे केवळ याचकांनाच उपासना करण्याची परवानगी होती. अगदी उज्जिया राजा देखील इतिहासाचे दुसरे पुस्तक याचा 26 अध्याय आणि 16 ते 21 या वचनांमध्ये अधिकार नसताना धूपवेदीवर धूप जाळण्यासाठी गेला तेव्हा त्याला कुष्ठरोगाची शिक्षा झाली. आजही केवळ याजकच येथे प्रार्थना करू शकतात आणि ख्रिस्तावरील प्रत्येक खरा विश्वासणारा हा याजक आहे. आज अनेक भावना प्रधान पण पवित्र शास्त्राच्या विरोधातील शिकवणी दिल्या जातात. काही जण असे शिकवतात की मनुष्याने पापी जीवन जगूनही संकटाच्या वेळी देवाकडे प्रार्थना केली तर देवाने ती ऐकलीच पाहिजे. चित्रपटांमध्ये आणि काही प्रचारकांच्या संदेशांमध्येही अशा भावनांवर आधारित कल्पना मांडल्या जातात. परंतु देवाचे वचन सांगते की अशा प्रकारच्या प्रार्थनांना देव उत्तर देत नाही. प्रियांनो, या बाबतीत आपण अत्यंत सावध राहिले पाहिजे. धूपवेदीवर केवळ याजकच जाऊ शकतो. पापी मनुष्य केवळ अशी प्रार्थना करू शकतो, हे देवा, मज पाप्यावर दया कर. जेव्हा ती प्रार्थना देवाला अर्पण केली जाईल तेव्हा तो ती ऐकेल आणि तिचे उत्तर देईल. निर्गमेचा 30 अध्याय आणि 8 या वचनामध्ये आपल्याला सांगितले आहे की हा धूप तुम्ही पिढ्यानपिढ्या नित्य जाळत जावा, म्हणजेच देवाची सततची स्तुती केली गेली पाहिजे. थेसलोनिकरास याचं 1 पत्र याचा 5 अध्याय आणि 17 या वचनामध्ये आपल्याला निरंतर प्रार्थना करा असे सांगितले आहे. पहा प्रियांनो, सकाळी आणि संध्याकाळी वेदीवर धूप जाळला जात असे. जेव्हा मुख्य याजक आत जाऊन वेदीवर धूप जाळत असे तेव्हा तो त्या पवित्र मंडपात काही वेळ घालवत असे. तो धूप त्याच्या वस्त्रांवर रेंगाळत असे आणि जेव्हा तो बाहेर येत असे तेव्हा लोकांना त्याचा सुगंध येत असे. तो महान मुख्य याजक जेव्हा तिथून जात असे तेव्हा लोकांना तो सुगंध येत असे. ते म्हणत, आहा, किती छान सुगंध येतोय. आज बहुतेक संतांची अडचण हीच आहे की त्यांच्याकडे योग्य प्रकारचा सुगंध येत नाही. योग्य सुगंध म्हणजे प्रार्थना. तुमच्या प्रार्थना देवासमोर सुगंधी धुपाप्रमाणे वर जाऊ द्या आणि जर तुम्ही प्रार्थनेत वेळ घालवला तर तो सुगंध तुमच्या वस्त्रांमध्ये देखील उतरेल. प्रियांनो, आपण या ठिकाणी थांबणार आहोत. देव करो आणि याविषयी अधिक समजून घेण्यास परमेश्वर आपणास सहाय्य करो. आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा,
आजच्या वचनांबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. जे मार्गदर्शन तू आमच्या अंतःकरणापर्यंत पोहोचवलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. होय प्रभूजी, या सर्व गोष्टी आमच्या अंतःकरणामध्ये ठसून राहण्यासाठी आम्ही तुला विनंती करतो, तू आम्हाला सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे ही विनंती केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची कृपा आपणाबरोबर सदैव असो. प्रियांनो, आजचा अभ्यास आपल्यासाठी आशीर्वादित ठरला असेल अशी आशा आहे. आज आपण शिकलो की खरी उपासना देवाने दिलेले तारण, शुद्धीकरण आणि अभिषेकामुळेच शक्य होते. खंडणीची रक्कम प्रत्येक विश्वासणारा देवाने मोठी किंमत देऊन विकत घेतला आहे याची आठवण करून देते. पितळी घंगाळ देवाच्या वचनाद्वारे होणाऱ्या सततच्या आध्यात्मिक शुद्धीकरणाचे प्रतीक आहे. पवित्र अभिषेकाचे तेल पवित्र आत्म्याच्या सेवा कार्याचे, तर धूप प्रार्थना, उपासना आणि प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे देवाबरोबरच्या संगतीचे प्रतीक आहे. या सर्वांमधून आपण जाणतो की देवाच्या कृपेनेच आपण त्याची उपासना व सेवा करू शकतो. पुढील भागात निर्गमध्याय 30च्या उर्वरित भागाचा अभ्यास करू. तोपर्यंत देवाच्या कृपेत स्थिर रहा, प्रार्थनेत विश्वासू रहा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय डी. वेगळे केलेले किंवा अलिप्त ठेवलेले असा अर्थ पवित्र या शब्दाचा आहे. आजचा प्रश्न, पवित्र स्थानामध्ये किती पवित्र वस्तू होत्या? ए 2, बी 3, सी 1, डी एकही नाही. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.